आणि खऱ्या अर्थानं गुप्त विठोबाच्या आपल्या पांडुरंगाच्या या पावनभूमीमध्ये आज प्रथमतः आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खरं पाहिलं तर आमचे मित्र सहकारी अजित भाऊ आणि दादांनी आता या ठिकाणी सांगितलं की परवा आम्ही एका लग्नाच्या निमित्ताने भेटलो आणि त्यांनी मला निमंत्रण केलं, आम्ही या ठिकाणी आलो. ते जे सांगतात ते बरोबर आहे, परंतु खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी कोणी निमंत्रण केलं नाही का काहीच नाही. मला खरं पाहिलं तर पांडुरंगानेच या ठिकाणी मला बोलवलं. कारण इथं आल्यानंतर मी थोडासा भावनिक आहे, पण मी ते पांडुरंग पाहताना ते खाली जाताना हे माझी चर्चा करत होते, परंतु माझ्या मनामध्ये काय आलं काय नाही मला माहिती. आणि इथं मी रस्त्याने येत असताना आजूबाजूची माहिती घेत होतो. मी तसं पाहिलं तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं चेला आहे. खूप वर्षापासून मी काम करतो त्यांच्यासोबत, त्यामुळे यात मी माहिती घेत होतो. तर त्या ठिकाणी मला सगळं सांगत होते, हा परिसर कसा आहे, हा वनीकरणाचा विभाग वगैरे सगळं मला त्या ठिकाणी सांगत होते. तर मी गाडी बसता त्यांना एक कार्ड दिलं, त्यांना दाखवलं की वन विभागाचे आपल्या थोरात म्हणून ते साहेब आहेत आणि ते राहायला आपले मंत्रचे दिले आणि खूप कोऑपरेटिव्ह आहे. मी 2-3 दिवसापूर्वी त्यांच्याकडे गेलो होतो. तुमचा रस्ता असेल किंवा भविष्यामध्ये मी सांगतो मला ही जागा पुरणार नाही, कारण येता मला कळलं की पूर्वी म्हणजे लाखोनी लोक या ठिकाणी येत राहिल्यात. आज आहे फक्त 3 तालुक्यामध्ये हा विषय तुमचा माहिती आहे, परंतु थोड्या दिवसात हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कळणार आहे. त्यावेळेस तुम्ही फ्युचरचा विचार करून या ठिकाणी आपल्या गावासाठी जास्तीत जास्तची जागा कशी उपलब्ध होईल, तर त्यासाठी तुम्ही त्यांना नक्की भेटा. कारण शेवटी कोणी असलं काही असलं कायद्याला सगळं बांधेल. त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी जागा मिळवण्यासाठी आणि ती जागा कायदेशीर मिळवण्यासाठी आता आपल्या तालुक्यामध्ये भरपूर मंत्री महोदय आमदार आहेत, ते तर आहेतच, परंतु मला असं वाटतं की मी 3 दिवसापूर्वी त्या अधिकाऱ्यांना भेटलो. तो आपल्या एकदम जवळ खूप मोठ्या पोस्टचा माणूस आहे. मी तुम्हाला नंबर वगैरे देतो, माझ्या गाडीचं कार्ड पण आहे तेही देतो. आणि त्या ठिकाणी भविष्यामध्ये तुम्हाला कसली अडचण कोणत्या अडचण, मला हे गाव पाहिलं आणि हे मंदिर पाहिलं, इथं मला असं कळलं की हे तुम्ही सगळ्या गाववाल्यांनी, इथल्या ग्रामस्थांनी, इथल्या आजूबाजूच्या लोकांनी हे मंदिर या ठिकाणी 1-2 रुपये, 500, 1000, लाख जे काय असेल त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या वर्गणीतनं एवढं आतमध्ये एवढं चांगलं मंदिर आपण उभं केलेलं आहे. आणि म्हणून समस्त ग्रामस्थ असतील किंवा या गावचे सरपंच असतील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा विशेषतः ह्या मंदिराची जी काही समिती असेल आणि जे काही भाविक असतील यांनी जो काय प्रयत्न केला, त्यांच्या सर्व प्रयत्नाला प्रथम मी खरंच त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांचा आभार मानायला आनंद व्यक्त करतो. आणि मी पिंपरी महानगरपालिकेत जरी नगरसेवक असलो तर मी सुद्धा आमचं गाव 97ला महापालिकेत गेलेले. आमचं गाव देखील पूर्वी